सगळ्यांना खूप खूप नमस्कार. चला, हेच मला ऐकायचं होतं तुमच्याकडनं. बोलणं सुरू करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना आपलं नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं त्याच्या शुभेच्छा देतो. आणि आत्ता मी माझा आयकार्ड हे बघत होतो, टेडेक्स स्पीकर अनिरुद्ध जोशी. तर खूप आभारी आहे मी, कारण पहिल्यांदा जेव्हा टेडेक्स टॉक कधीतरी खूप वर्षांपूर्वी बघितला होता आणि त्यावेळेला असं वाटलं होतं की यार इथे एकदा जायचं आहे आणि इथे एकदा जाऊन बोलायचं आहे, मग काहीतरी आपण सॉलिड केलं आहे आयुष्यात असं वाटेल. आज तो दिवस इकडे आला आहे. सो माझी एक काइंड ऑफ बकेट लिस्ट एक पूर्ण होते आहे. सो थँक्यू टेडेक्स सांगली आणि मला इथे बोलवलं आणि तुमच्या सगळ्या परिसरामध्ये येत असताना खूप सुंदर कॅम्पस आहे. सो थँक्यू वन्स अगेन. आणि आता तुमचं टायमर सुरू करू शकता. केलं आहे ऑलरेडी यांनी. बरं, एनिवे. सो आज मी इथे ॲज अ गायक आणि कंपोजर म्हणून तुमच्याशी बोलणार आहे. एका गायकाचं, एका कंपोजरचं आयुष्य कसं असतं, त्याची सुरुवात कशी होते आणि पुढे पुढे त्याचं मार्गक्रमण त्याला कसं करायचं असतं, काय काय चॅलेंजेस असतात, काय काय ॲडव्हान्टेजेस असतात, हे अगदी शॉर्टमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. तर काय करू, खाली करू. सो फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला. मी अनिरुद्ध जोशी, गायक आणि संगीतकार. मित्रांनो, आज तर खरं म्हणजे माझी बोबडी वळली आहे, कारण आम्हा गायकांना गायला म्हटलं, परफॉर्मन्स करायचा असेल, परफॉर्मन्स द्यायचा असेल तर आम्ही एकदम खुश असतो, एक्सायटेड असतो, तयार असतो. पण तू गायकाला बोलायला म्हटलं की त्याची परिस्थिती कशी होती माहिती आहे का? नुकतंच लग्न झालेली एखादी मुलगी असेल, तिने 6 महिने लग्नापूर्वी उखाणा घ्यायचा हे माहिती असतं. तिने प्रॅक्टिस केलीच ते 6 महिने उखाणा घेण्याची. स्वयंपाकघरात ती कधीच गेली नसते, पण लग्न झाल्यावर उखाणा घेण्याऐवजी पहिला प्रश्न तिला पुरणपोळीची रेसिपी विचारल्यानंतर तिची कशी बोबडी वळेल, तशी माझी आज बोबडी वळली आहे. परंतु आम्ही कलेच्या माध्यमातून, गायक लोक नेहमीच आम्हाला जे व्यक्त करायचं ते व्यक्त करत असतो. पण जे मनात आमच्या साचलं आहे, जे आम्हाला बोलायचं आहे, जे आम्हाला सांगायचं आहे की आमचं आयुष्य कसं आहे, हे सांगण्याची वेळ, म्हणजेच आपला आजचा विषय व्हॉट द मिरर डझंट शो, हे बोलण्याची आणि सांगण्याची फारशी संधी आम्हाला मिळत नाही. ती आज आम्हाला टेडेक्सने दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. माझी स्टोरी वगैरे फार डिटेलमध्ये सांगत नाही. मी अत्यंत एका संगीतप्रिय अशा घराण्यामध्ये माझा जन्म झाला. हे खूप माझ्यासाठी ॲडव्हान्टेजेस गोष्ट होती. अत्यंत संगीत समजणाऱ्या फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि माझ्यामध्ये काहीतरी थोडा संगीताचा गुण आहे हे त्यांनी ओळखलं आणि मला संगीत शिकायला पाठवलं, कुठल्याही चांगल्या आईवडिलांप्रमाणे. माझा प्रवास संगीताचा, शास्त्रीय संगीत शिकत होतो मी आणि शास्त्रीय संगीताचा प्रवास सुरू होता, परंतु फारसं असं काही विशेष घडत नव्हतं अप टू माय ग्रॅज्युएशन. मी गाणं शिकत होतो, थोडे बहुत कॉलेज फंक्शन्समध्ये कार्यक्रम केले, पण मला प्रोफेशनली फारसं माझ्या आयुष्यात संगीताला घेऊन काही घडत नव्हतं. पण त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट आली, ती म्हणजे म्युझिकल रियालिटी शो. आणि माझ्या आयुष्यातला पहिला रियालिटी शो महाराष्ट्र संगीत रत्न हा मी सह्याद्री चॅनलवरचा हा शो मला करायला मिळाला आणि त्या शोचा मी पहिला विनर होतो. आणि तो शो मराठी रियालिटी शोमधला पहिला रियालिटी शो होता. त्यानंतर त्याला लागूनच सारेगमप माझ्या आयुष्यामध्ये झालं आणि त्या सारेगमपनी माझ्या आयुष्यामधलं ऑपॉर्च्युनिटीजचं दार असं उघडलं. मित्रांनो, काय असतं की कुठल्याही कलाकाराला एक मंच, एक स्टेज हवा असतो त्याची कला सादरीकरण करण्यासाठी. आणि रियालिटी शोसारखा मंच मला वाटत नाही कुठला दुसरा आहे कलाकारासाठी, कुठल्याही गायकासाठी, की जिथे तो त्याच्या कलेचं प्रदर्शन करून लोकांच्या घरात कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणी देश विदेशात तो पोहोचू शकतो. आणि असा रियालिटी शो. रियालिटी शो म्हटलं की आपल्या मनात खूप प्रश्न येतात, की खूप लोकांना असं वाटतं अरे रियालिटी शो म्हणजे फेक असतात, रियालिटी शो म्हणजे सगळं फिक्स असतं. सगळ्या रियालिटी शोबद्दलच्या फारशा आपल्या चांगल्या कल्पना आहे. पण तुम्हाला या ठिकाणी या स्टेजवर उभं राहून अत्यंत प्रांजळपणे मी सांगतो की रियालिटी शोज हे खरंच जेन्युइन असतात. मुळामध्ये चॅनल्सला किंवा कुणालाच कुठल्या एकाला पुढे न्यायचं आणि दुसऱ्याला मागे ठेवायचं याच्यात त्यांना रस नसतो. त्यांना त्यांचा रियालिटी शो हा हिट करायचा असतो, त्यांना पॉप्युलर करायचा असतो. शेवटी सगळी गणितं ही TRPची असतात. मित्रांनो, याचं नाव
लक्षात घेतलं पाहिजे आपण. रियालिटी शो असं नाव आहे. तर जिथे शो हा शब्द आला म्हणजे याचं नाव कुठली तरी संगीत स्पर्धा असं नाही आहे, कुठलं तरी टॅलेंट हंट असं नाही आहे. शो, इट्स अ रियालिटी शो. आणि रियालिटी शो म्हटला की त्याच्यामध्ये संगीताबरोबर इतरही गोष्टी आल्या. मग आपल्याला असं वाटतं अरे मुद्दामच याची अशी याला गरीब दाखवलं, मैं तो बहुत गरीब घर से आया हूँ, आणि मग गाणं गाणार तो, मग त्याच्याबद्दल सिम्पॅथेटिक ॲटमॉस्फिअर तयार करणार. रियालिटी शोला मी ॲज अ कंटेस्टंट म्हणून बघितलेलं आहेच, पण त्याचबरोबर आता मी म्युझिक मेंटॉर आहे, तिकडे म्युझिक डिरेक्शन करतो, सगळं म्युझिकचं रियालिटी शोचं बघतो, हिंदी आणि मराठी दोन्ही. त्यामुळे रियालिटी शोला खूप जवळून बघितलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी एकदा आमच्या प्रोड्युसरला विचारलं, क्यों ऐसा दिखाते हो आप, गरीब है ऐसा, क्या दिखाने की जरूरत है, गाना सुना ना उसका, गाने से वो जीतेगा. तर त्याने मला इकडे बोलवलं. तो म्हणे गाने से क्यों जीतेगा भाई. म्हटलं क्यों नहीं जीतेगा, अच्छा गाता है जीतेगा. तर त्याने मला खूप छान सांगितलं. ते मला म्हणाले की देखो आप सिंगर हो, आप म्यूजिक इंडस्ट्री से हो, आप ये शो देखते हो, कोई भाजी बेचने वाला, कोई पान वाला ये शो क्यों देखेगा. क्यों नहीं, क्यों गाने से तो सबको ही, बाय द वे म्यूजिक इज द बेस्ट स्ट्रेस बस्टर असं म्हणतात, सगळ्यांनाच आनंद मिळेल, गाना सुन के तो सभी खुश हो जाएंगे, सभी को अच्छा लगेगा. तो म्हणाला तसं नसतं मित्रा, गाणं ऐकून त्याच्यातले बारकावे सांगून त्यात तू इथे चुकलास रे, इथे तुझा सूर कमी लागला रे, तिथे असं झालं रे, हे फार ऐकण्यामध्ये लोकांना रस नसतो. सगळ्या म्हणजे इंडस्ट्रीतल्या सोडून लोकांना रस असतो की याची बॅकस्टोरी काय आहे. तर म्हणूनच हल्ली म्हणतात ना, स्टोरीला खूप महत्त्व आहे. तो तुमचा बिझनेस असो काही असो, म्हणजे हा एक बिझनेसच म्हणूया, स्टोरीला फार महत्त्व आहे की याची स्टोरी काय आहे, हा कुठनं आला आहे, याचं बॅकग्राऊंड काय आहे. हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तो भाजीवाला किंवा अत्यंत इंडस्ट्रीच्या बाहेरचा माणूस त्या कंटेस्टंटशी भावनिकरित्या जुळतो. म्हणजे तो त्याच्याशी इमोशनली अटॅच होतो की ओ याची ही स्टोरी, आता मी याचं गाणं ऐकतो. आणि मग जेव्हा तो गाणं ऐकतो त्या गाण्याचा इम्पॅक्टसुद्धा खूप छान होतो. आणि मग तो फक्त त्या आठवड्यात तो एपिसोड नाही बघत, तो नेक्स्ट एपिसोडमध्ये त्याला बघायचं असतं की याचं पुढे काय झालं, हा तो गरीब घरातनं आलेला मुलगा, याचं पुढे काय झालं. आणि म्हणून ह्या सगळ्या बॅकस्टोरीजला हल्ली फार महत्त्व आलं आहे. पण असं सगळं जरी असलं तरीसुद्धा रियालिटी शोसारखा मंच नाही माझ्यासारख्या गायक कलाकारांसाठी. मी जो आज तुमच्यासमोर इथे उभा आहे, माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे रियालिटी शोचं, ज्यामुळे मी घराघरात पोचलो, देश विदेशात माझं गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. याचं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे रियालिटी शो. मी जर का गावोगाव कार्यक्रम करत असतो तर मला माहिती नाही तुमच्यापर्यंत पोचायला मला किती वर्ष किंवा दिवस लागले असते. तर हा जो प्रवास आहे ना गायकाचा, हा रियालिटी शोने खूप कमी केला आहे. एकच कंप्लेंट नाही पण गंमत सांगतो रियालिटी शोबद्दलची, की आजकालचे रियालिटी शो हे राजामौलीच्या फिल्मसारखे झालेत. म्हणजे सगळं ओव्हर द टॉप, कोणाच्या चुका झाल्या त्या जजनी सांगितल्या हे सगळं नाही. सगळं म्हणजे तो बाहुबलीमध्ये अख्खाच्या अख्खं एवढं मोठं शिवलिंग उचलतो ना बाहुबली, तसं ते रियालिटी शोचं झालं, सगळं ओव्हर द टॉप. परंतु एकमेव ही छोटीशी प्रांजळ कंप्लेंट सोडली तर मला रियालिटी शोज हे खूप जवळचे आहेत. कारण मी त्यातूनच पुढे आलेलो आणि आज मी रियालिटी शो बघतो. तर त्याच्यामुळे आपल्या मनात जी त्याबद्दलची एक भ्रामक कल्पना आहे की रियालिटी शो म्हणजे सगळं फिक्स आहे, काही घेणेदेणं नसतं त्यांना. याला समोर केलं, हा का पुढे सिलेक्ट झाला, मी का नाही झालो, याचं असं का झालं, याला हेच गाणं सांगितलं, माझं असंच झालं, त्यांना काही नसतं. त्यांना चांगलं डेफिनेटली पिक करायचं असतं, परंतु त्यांना अल्टिमेटली त्यांचा कार्यक्रम मोठा करायचा असतो, जे त्यांचं काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा रियालिटी शोला त्या रियालिटी शोमधनं मला यायला मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. खूप दिग्गजांसमोर गायला मिळालं. मित्रांनो काय होतं ना, 15 कॅमेरे जेव्हा तुमच्याकडे असे बघून रोखून आणि ते जजेस असे तयार असतात की तू गा, आता मी बघतो तुझं कसं गाणं, अशा एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा परफॉर्म करताना त्यातून तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळतो ना, त्यातून बाकी जनरल ठिकाणी कार्यक्रम करायला खूपच सोपं जातं. खूप म्हणजे मी बघितलं आहे, ऑडिशन्सला येणारी मुलं जी घाबरलेली आणि अशी खाली मान बघून असतात, ती कार्यक्रम संपल्यानंतर, शो संपल्यानंतर 3-6 महिन्यांनी जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स सॉलिड वाढलेला असतो. पण तिथे खरा प्रवास सुरू होतो. रियालिटी शोमधलं यश घेऊन बाहेर निघणं आणि त्या यशाला कंटिन्यू करणं, म्हणजे म्हणतात ना की वर जाणं कठीण नक्कीच आहे, परंतु ते यश मिळालेलं टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर रियालिटी शोमध्ये जे यश मिळतं ते टिकवणं, त्यातनं वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करणं हे फार आवश्यक असतं बिंग अ सिंगर ऑर म्युझिशियन्स. मित्रांनो, सिंगर आणि म्युझिशियन्स असण्याचे खूप ॲडव्हान्टेजेस आहे, खूप डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे आता मगाशी इतकं छान
सॅक्सोफोन वाजवला. मला खूप मजा आली. एकदा टाळ्या वाजवलं त्याच्यासाठी, तर छान वाजवलं त्याने. सो मला ना कार्यक्रम करायला वेगळ्या ठिकाणी बोलवलं जातं आणि खूप मजा. माझा मित्र एक मला म्हणाला की अरे तुझं मस्त आहे रे, म्हणजे कार्यक्रम करायचे, पैसे मिळतात आणि घरी जायचं, झोपायचं. एकदा मला काकू एक मला म्हणाल्या की बाळा, खूप वर्षांनी भेटल्या, म्हणाल्या बाळा काय करतोस रे? म्हटलं काकू मी गातो. लहानपणी भेटल्या होत्या, त्यानंतर एकदम खूप 15 वर्षांनी भेटल्या. म्हटलं गातोस? अच्छा अच्छा अच्छा, बरं. आणि काय करतोस? मी म्हटलं मी गातो आणि कंपोज पण करतो, कंपोजर पण आहे. अच्छा अच्छा अच्छा, छान छान. हां, बाकी काय करतोस? म्हटलं हेच करतो. अरे नाही रे, पोटा पाण्यासाठी काय करतोस? म्हटलं हो, पोटा पाण्यासाठी हेच करतो. म्हणजे अजूनही आपल्या काकवांना, आज्यांना हे वाटतच नाही की संगीतामध्ये तुमचं करिअर होऊ शकतं, म्युझिकमध्ये तुमचं अख्खं लाईफ तुम्ही काढू शकता संगीतावर. तर मी खूप आभारी आहे खूप साऱ्या चॅनल्सचा, खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीजचा ज्या आजकालच्या आपल्या सगळ्यांना मिळालेल्या आहेत, जेणेकरून आपण या फील्डमध्ये करिअर करण्याविषयी विचार करू शकतो. आता अदरवाईज आमच्याकडे सुद्धा अत्यंत अभ्यासू वातावरण होतं आणि माझे बाबासुद्धा खूप कडक होते अभ्यासाच्या बाबतीमध्ये. पण ते नेहमी माझ्या मते ते ट्रेंड सेटर होते. त्यांनी जमान्याची पर्वा नाही केली. ते मला म्हणाले तुला जे करायचं ते कर. आता हे होतं, पूर्वीच्या काळी होत नव्हतं. आपल्याला माहिती आहे की बाबा 2च फक्त करिअर्स आहेत, एक तर डॉक्टर, दुसरं तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण तरीसुद्धा सांगतो, एक तर डॉक्टर नाही तर इंजिनिअर, 2च करिअर आपल्याला माहिती होती. पण संगीतामध्ये किंवा संगीताच्या इतरही अनेक, म्हणजे म्युझिशियन असू शकता तुम्ही कंपोजर असू शकता, तुम्ही सिंगर असू शकता, तुम्ही म्युझिक अरेंजर असू शकता. हे सगळे करिअरचे पर्याय हे गेल्या 10-15 वर्षातच उदयास आले असं मला वाटतं. माझा मित्र मला म्हणतो अरे तुझं मस्त आहे, तू कार्यक्रम करतो जाऊन आणि परत आला की झोपतो, आम्ही आपलं ऑफिसमध्ये राबायचं. तर येस, डेफिनेटली आम्ही प्रिव्हिलेज्ड आहोत की जेव्हा तुमची हॉबी हे तुमचं प्रोफेशन होतं तेव्हा याच्यासारखी समाधानाची गोष्ट नाही. नक्कीच याचा खूप आनंद आहे. परंतु मित्रांनो तेवढंच नाही आहे. काय होतं माहिती आहे, आपली जी हॉबी असते ना ती आपण थोड्या वेळासाठीच करत असतो किंवा हॉबीसाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नसतो. जेव्हा तुम्हाला ते पूर्ण वेळ करायला मिळतं तेव्हा ते फुल टाईम तुमचं प्रोफेशन होतं, तेव्हा ते सगळं छान 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 राहत नाही. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. कारण बरेचदा असं होतं की तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची आवड असते. संगीत इतकं मोठं आहे, इतकं भव्य आहे, शास्त्रीय संगीत आहे, सुगम संगीत आहे, हजारो जॉनर्स आहेत. त्यापैकी तुमची एखादी आवडीची गोष्ट असते, पण जेव्हा तुम्ही प्रोफेशन म्हणून त्याला चूज करता तेव्हा त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सपर्टीज आणावं लागतं, मेहनत करावी लागते, साधना करावी लागते, चांगल्या गुरूंकडे शिकावं लागतं आणि त्यानंतरच तुम्ही एक सक्सेसफुल करिअर करू शकता म्युझिकमध्ये किंवा आर्टमध्ये. त्यामुळे सगळं छान 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 इतकं असं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कष्ट आहेत. एक तर प्रचंड मोठी अनसर्टन्टी आहे, सगळ्या गोष्टींची अनिश्चितता. म्हणजे नोकरी करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये महिना संपल्यावर एक सॅलरी क्रेडिटेड असा छानसा टेक्स्ट मेसेज येतो, तो आम्हा कलाकारांच्या मोबाईलमध्ये कधीच येत नाही. कार्यक्रमांचे पैसे दिल्यानंतर 6-6 महिन्यांनी मिळाले तरी बरं आहे, कधी कधी ते पण मिळत नाही. जोक सपाट, पण ही अनसर्टन्टी घेऊन एक कलाकाराला नेहमी एक आयुष्य त्याचं काढायचं असतं. एकदा आम्ही एका पॉलिटिकल ऑर्गनायझेशनसाठी कार्यक्रम केला होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना आम्हीच आमच्या हक्काचे पैसे मागत फिरत होतो. त्यांनी अनेक महिने अजूनही दिलेले नाहीत आणि आता ते फोन घेणंही बंद झालं. तर असे अनेक अनुभव येतात. शेड्यूल्सचा काही पत्ता नसतो की इतके वाजता तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, इतके वाजता घरी आलात. आमच्या इथे असं काही नसतं. तुम्ही एकदा प्रॅक्टिसला किंवा प्रोग्रामच्या ठिकाणी गेलात, तिथे किती वेळ होतो आहे, तुम्हाला किती प्रवास करून जायचं आहे, किती लांब जायचं आहे, याचा कशाचाही पत्ता नसतो. तुमच्या घरी येण्याची वेळ नसते आणि सणावारांना तर हमखास तुम्ही नसता. मी तर माझ्या घरी सांगून ठेवलं की मला कन्सिडरच करू नका सणावारांना, कारण ज्या दिवशी तुम्ही सगळे फ्री असता त्या दिवशी आम्ही सगळ्यात जास्त बिझी असतो. आमचे सगळे कार्यक्रम, आत्ताच गुढीपाडवा झाला, मी 2 गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून जो बाहेर होतो तो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मी दुपारी घरी पोहोचलो. त्यामुळे सणावारांना कन्सिडरच करता येत नाही आम्हाला की आम्ही असू अवेलेबल. तर असे हे कलाकाराचं जीवन म्हणाल तर खूप छान आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादा गिटारवाला कॉलेजमध्ये गिटार वाजवत गाणं म्हणतो, सगळे शिट्ट्यावर जातात, मुलींची नजर त्यांच्यावर, अरे वा वा किती छान,
गिटार वाजवतो, गाणं म्हणतोय, केस वगैरे वाढले आहेत, सॉलिड. पण हे खूप फसवं आहे. मुळात ना कलाच फसवी आहे. म्हणून ना संगीत कला ही 64 विद्यांमधली सर्वश्रेष्ठ कला मानली जाते. ही फसवी कला आहे बरं, साधं सरळ नाही आहे. आणि ही विद्या नाही आहे, ही कला आहे. खूप मोठा फरक आहे. विद्या शिकता येते, शिकवता येते. कला वरून घेऊन यावी लागते. विद्या ही बाहेरून आत जाते, पण कला ही आतून बाहेर जाते, कारण ती वर्ण घेऊन यावी लागते. तर अशी ही गायन कला आपल्याला दिसते तितकी साधी सोपी सरळ अजिबात नाही. अत्यंत अमाप कष्ट, भरपूर रियाज आणि प्रचंड मेहनत याला आमच्या या फील्डमध्ये याच्या वाचून काय पर्याय नाही. ते जे करू शकतात तेच ट्रेंड सेटर होतात, तेच काहीतरी वेगळं करून आपल्या समाजासमोर काहीतरी आदर्श प्रस्थापित करू शकतात. आज मला इथे बोलवलं आणि मला एक नेहमी काय वाटतं माहिती आहे, गंमत वाटते. ही गळा बघा, गळा असतो, गायकाचा गळा खूप महत्त्वाचा आहे. गळा हा देवानी ना मेंदू आणि हृदयाच्या मध्ये दिला आहे. म्हणजे कला ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला मेंदूनं सुद्धा वापरायची आणि अर्थात हृदयाने वापरायचीच आहे. त्याच्यामध्ये सोल नसेल तर आपल्याला गाणं किंवा कला ही आपलीशी वाटूच शकत नाही. आज इथे मी तुमच्यासमोर येऊन बोलतोय, पण माझं बोलणं संपवण्याच्या आधी मी तुमच्यासमोर गाणार सुद्धा आहे बरं का, जे मला करायला आवडतं खऱ्या अर्थाने. आणि तुमच्या सगळ्यांची साथ असेल याची मला खात्री आहे. परंतु जाता जाता एक नक्की गोष्ट सांगतो की तुमच्यापैकी अनेक, मला आत्ता इतका छान सॅक्सोफोन वाजवल्यानंतर एक डोक्यामध्ये गोष्ट आली की तुमच्यामध्ये सुद्धा कुठली ना कुठली तरी कला आहे, ती जोपासा, त्याच्याकरता हमखास वेळ द्या. आणि तुम्हाला जर का असं खरंच वाटत असेल ना की मी या क्षेत्रामध्ये काही करू शकतो, तर नक्की त्याचा विचार सिरियसली करा. कारण आपण आता या एरियामध्ये आहोत की आपल्याला जे वाटतं ते आपण करू शकतो. म्हणजे अर्थात आपल्या घरच्यांचं प्रेशर असतं, अभ्यास कर, नोकरी कर, परंतु आज आपण अशा एरियामध्ये नक्कीच आहोत की आपल्यामध्ये दडलेली हॉबी, एखादी नुसती कलाच असं नाही म्हणणार, संगीतच असं नाही, चित्रकला असेल, आणखीन किती कला आहेत, स्पोर्ट्स आहेत. पण तुम्हाला जर का त्यामध्ये असं वाटत असेल की तुम्ही काहीतरी करू शकता, त्याच्यावर मेहनत केली तर, कोणीतरी म्हणतोय म्हणून नाही, अरे तेरा आवाज मस्त आहे यार, नाही, तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. आणि तुम्हाला जर का असं वाटलं की तुम्ही यामध्ये खरंच काहीतरी वेगळं करून एखादी गोष्ट एक ट्रेंड सेटर बनू शकाल, तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा खूप विचार करा. आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेलकम करायला मी तयार आहे. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो की माझी बडबड तुम्ही ऐकून घेतली. आणि मला इथे आज, मी युज्युअली सांगलीला याच्या आधी पूर्वी अनेक कार्यक्रमासाठी आलेलो आहे, परंतु आज मी बोलायला आलो आणि मला इथे बोलवलं, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आणि जाता आता मी जसं म्हटलं की एका मालिकेसाठी एक गाणं गायलं होतं स्वतःच मी. तुमच्यापैकी काही लोकांनी ती मालिका बघितली असेल तर मला माहिती नाही, फुलाला सुगंध मातीचा. तर ते टायटल सॉन्ग तुमच्यासमोर सादर करतो तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं. थँक्यू. सावली जशी उन्हात संगतीला, वात देऊनी उजळे ज्योतीला, अबोल प्रेम हे ये भरतीला, नवा अंध ये जुन्या भेटीला, जादू करी स्पर्श हा प्रीतीचा, लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. सोबत तुमच्या टाळ्या वाजवा तर हे बाय. लाभो अशीच
तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात लाभो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात पाहतो जिथे भास हो तुझा श्वासही आता तुझात गुंतला घेऊ बसा आपुल्या साथीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला